आता बातमी पुणे जिल्ह्यात आहे। भोरमधील नसरापूर इथे एका 4 वर्षीय चिमुकलीवरती अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। 65 वर्षीय नराधमानं मुलीची दगडानं ठेचून हत्या केली आणि मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला। या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी पुणे-सातारा महामार्गावरती रास्तारोको करत आरोपीला फाशीची मागणी केली आहे। घटनेच्या निषेधार्थ नसरापूर गावात कडकडीत बंद पाळण्यात येतोय, तर ग्रामस्थांकडून गावामध्ये निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे। आमचे प्रतिनिधी विनय जगताप या सगळ्या घडामोडींकडे लक्ष ठेवून आहेत। थेट जाऊयात विनय, आताची काय परिस्थिती आहे? या गावातली ग्रामस्थांनी काय भूमिका घेतली आहे? नक्कीच खरं तर ग्रामस्थांनी भाऊक झालेले ग्रामस्थ पाहायला मिळतात। दुसरीकडे जर पाहिलं तर आता फॉरेन्सिकची टीम जी आहे ती घटनास्थळी दाखल झालेली आहे आणि काल रात्री सुद्धा फॉरेन्सिकची टीमनी या घटनास्थळी दाखल होत तपास जो आहे तो केलेला होता। आणि आता जर पाहिलं तर पुन्हा एकदा सकाळच्या सुमारास फॉरेन्सिकची टीम जी आहे ती या घटनास्थळी दाखल झालेली आहे आणि त्यांच्याकडून पुन्हा एकदा ह्या सर्व घटनास्थळाचा तपास जो आहे तो करण्यात येतो। मी सध्या घटनास्थळी आहे, मी तुम्हाला सीसीटीव्ही दाखवतो। या सीसीटीव्हीमध्ये ही सर्व घटना जी आहे ती रेकॉर्ड झालेली होती। या सीसीटीव्हीमध्येच हा आरोपी जो आहे तो या मुलीला जो आहे तो या गोठ्याकडे नेताना पाहायला मिळाला। आणि या ठिकाणी आपण गोठ्याचे दृश्य बघूयात। आत्ताच फॉरेन्सिकची टीम जी आहे या गोठ्याच्या परिसरात म्हणजे ज्या ठिकाणी ही घटना घडली होती त्या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि या ठिकाणी पाहिलं तर पोलीस बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतोय। दुसरीकडे जर पाहिलं तर काल तपास केल्यानंतर काल रात्री अंधार होता, त्यामुळे तपास व्यवस्थित फॉरेन्सिकच्या टीमला करता आला नव्हता। तर दुसरीकडे आता पाहिलं तर पुन्हा एकदा ही फॉरेन्सिक टीम जी आहे ती ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि पुन्हा एकदा या सर्व घटनेचा तपास, सर्व घटनेच्या पुरावे जे आहेत ते गोळा केले जात आहेत। तपास जो आहे तो सुरू आहे आणि खरं तर काल नंतर पुन्हा एकदा ह्या फॉरेन्सिक टीम असेल किंवा पोलीस असतील हे पुन्हा एकदा या गोठ्याच्या घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि पुन्हा एकदा त्यांनी तपास जो आहे तो सुरू केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। स्वतः बिलकुल, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर निषेध मोर्चा गावकऱ्यांकडून काढला जाणार आहे आणि चिमुरडीवरती अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली। फॉरेन्सिक टीम आता घटनास्थळी आलेली आहे आणि तपास सुरू झालाय। पुणे जिल्ह्यातल्या भोर इथल्या नसरापूरमध्ये एका 4 वर्षांच्या चिमुरडीवरती अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली। फॉरेन्सिक टीम आता घटनास्थळी आलेली आहे, त्यांच्याकडून तपास सुरू आहे। मात्र ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली। आज कडकडीत बंद नसरापूरमध्ये पाळला जातोय। आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी होतीये, तर दुसरीकडे आज ग्रामस्थांकडून निषेध मोर्चा देखील काढला जाणार आहे। नराधमाला फाशीचीच शिक्षा द्या अशी मागणी अंजली दमानियाने देखील केली आहे। फॉरेन्सिक टीम घटनास्थळी येऊन त्याचा तपास सुरू केला असल्याची दृश्य आपण समोर बघतोय। 4 वर्षीय चिमुकलीवरती नसरापूर इथे एका 65 वर्षीय व्यक्तीने अत्याचार करून तिची हत्या केली आहे। त्यामुळे नसरापूर गावामध्ये आज कडकडीत बंद पाळला जातोय। पुणे-सातारा महामार्गावरती ग्रामस्थांनी ठिय्या देत हा महामार्ग रोखला होता। पोलिसांनी कारवाईचं आश्वासन दिलं आणि त्यानंतर आता आज हे संतप्त ग्रामस्थ निषेध मोर्चा देखील काढणार आहेत। तसंच नसरापूर आज कडकडीत बंद ठेवण्यात आलाय। 65 वर्षीय आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, मात्र त्या आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी ग्रामस्थांची मागणी आहे। पुण्यात 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आहे। भोरमधील नसरापूर गावातील ही संतापजनक घटना आहे। स्थानिकांच्या माहितीनुसार आरोपीनं घरासमोर खेळणाऱ्या मुलीला गोठ्यात नेत अत्याचार केला। नराधम आरोपीचा मुलीला नेतानाचा सीसीटीव्हीही समोर आलाय। नेमकं काय घडलं? पुण्यात 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली। भोरमधील नसरापूर गावातील संतापजनक घटना। घरासमोर खेळणाऱ्या मुलीला गोठ्यात नेत आरोपीकडून अत्याचार। आरोपीकडून अत्याचारानंतर दगडानं ठेचून चिमुरडीची हत्या। निर्घृण हत्येनंतर नराधमानं मुलीचा मृतदेह गोठ्यातील शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला। ग्रामस्थांनी सीसीटीव्ही पाहिल्यानंतर संतापजनक घटना उघडकीस। स्थानिकांच्या माहितीनुसार चिमुकली आजीच्या घरी सुट्टीसाठी आलेली। या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी पुणे-सातारा महामार्ग अडवून धरलेला। रास्तारोको करत ग्रामस्थांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांसोबत चर्चेनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं। पोलिसांकडून 65 वर्षीय आरोपी ताब्यात आहे।
आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी ग्रामस्थांची मागणी आहे. आरोपीवर गुन्हे दाखल होते, तो बाहेर फिरतच कसा काय होता? या घटना जर अशाच घडत राहिल्या, तो आरोपी जर वारंवार बाहेर येत राहिला आणि ह्या घटना घडत राहिल्या, तर तुम्ही समाजासमोर प्रशासन काय आदर्श ठेवणार आहे? असं ऐकलं तरी कसं तरी होतं. खूप छान वाळत होते. जरच तुमच्या बघण्यातली मुलगी होती, तुमच्या डोळ्यासमोर खेळते इथं ती 1:30 वाजेपर्यंत माझ्यापाशी होती. ती 1:30 वाजता घरी आली. ती 2 वाजता आमच्या जावेकडे होती. 3 वाजता इथं पुतणी माझी आली. ती इथं गेली फक्त. तेवढ्यात त्यांना कधी नेली हेच कळलं नाही. वासरू बघायला गेली का काय करायला गेली काय माहिती. येणाऱ्या दबावर काय झालं पाहिजे, काय तुमचं काय? फाशी झाली पाहिजे. आम्हाला शिक्षा होते. आजीचा काय जावयाचं पोरग ते आजीने सुट्टीला पोरगी आणली होती. आजीचा काय त्याला फाशी झालीच पाहिजे. काल आम्ही सोडलं त्याला इथं मारताना सुद्धा मी त्याला म्हणलं मुंजाबावर हात मार, तू पोरगीला कुठे ठेवली असली तर मुंजाबावर हात मार. त्याला मारलं बऱ्याच जणांनी. त्याला मी तर म्हणलं तू खरं बोल, ह्या देवावर हात मार, तुला पोरगी कुठे ठेवलीस ती सांग. रडून त्याला सांगत होते तू का बोलू, पोरगी कुठं माझी ठेवली सांग. मुंजाबावर हात मार म्हणत होते. त्याला मी त्याला नाही ऐकलं. नाही नेली मी म्हणला. मावशी तुम्ही सुद्धा रडताय, भाऊ झालेला आहे. अख्खं गाव रडतंय. काल बसला अख्खं गाव रडतंय. अख्ख्या गावाला आमच्या देखत त्याला काल फाशी दिली तुम्ही पोलिसांचं.